अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक वादात अडकली आहे। अभिनेता विभागात विजय पाटकर यांच्या विजयाला समर्थ पॅनलचे सुशांत शेलार यांनी आव्हान दिलंय। यावरून पाटकरांचं क्रियाशील पॅनल आणि समर्थ पॅनलच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे। पाटकर 17 मतांनी विजयी झाल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलं। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। सुशांत शेलार आपल्याबरोबर आहे। सुशांत, आपण बघतोय ज्या तऱ्हेनं आपण विरोध केलेला आहे एकूणच मत मोजणीच्या प्रक्रियेला, काय आपल्याला वाटतंय, काय अडचणी आहेत याच्यामध्ये? सुशांत, सुशांत शेलार आपल्याबरोबर आहे। सुशांत, आपण बघतोय आपला विरोध आहे आणि एकूणच विजय पाटकर विजयी जरी झाले असले तरी आपण म्हणताय की एकूणच निवडणुकीत गोंधळ झालेला आहे। काय हा गोंधळ झाला आहे असं आपल्याला वाटतं? आपली प्रतिक्रिया। आपले प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्याबरोबर आहे। प्रताप, एकूणच पूर्ण गोंधळ झालेला दिसतोय। चित्रपट महामंडळ निवडणुकीमध्ये गोंधळ झाल्याचं सुशांत शेलार यांचं म्हणणं आहे। काय झालंय एकूण, जरा सविस्तर सांगा। आपण पाहतो की काल रात्री 1:30-2 पर्यंत ही सगळी मतमोजणी प्रक्रिया सुरू होती। शेवटचं जे अभिनेता गटातून विजय पाटकर आणि सुशांत शेलार यांच्यामध्ये चुरस रंगलेली होती। विजय पाटकर हे अवघ्या 17 मतांनी विजय होणार होते, पण त्याला आक्षेप घेत सुशांत शेलारांनी आक्षेप घेतला आणि पुनर्मतदान घ्यावं, मतमोजणी घ्यावी अशा प्रकारची मागणी केली। त्याच्यानंतर सुद्धा ही मतमोजणी एकदा घेण्यात आली आणि त्याच्यानंतर सुद्धा विजय पाटकर यांचा विजय झाला। त्याच्यानंतर विजय पाटकर यांना विजय झाल्यानंतर आणि त्यांच्या समर्थक पॅनलचे जे लोक आहेत त्यांनी पुन्हा ऑब्जेक्शन घेतलं आणि म्हटले की पुन्हा एकदा मतमोजणी झाली पाहिजे। त्यावर विजय पाटकर भडकले आणि तुम्ही अशा प्रकारे ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही अशा प्रकारे थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेला समर्थ पॅनलच्या जे कार्यकर्ते होते ते त्यांच्या अंगावर धावून गेले आणि त्याचबरोबर ते आजूबाजूला असणाऱ्या खुर्च्या घेतल्या आणि खुर्च्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात तोडफोड केली। त्याचबरोबर विजय पाटकर यांना मारहाण करण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा सुद्धा प्रकार घडलेला आहे। त्यानंतर सुद्धा या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। अगदी खरंय प्रताप। सुशांत शेलार आपल्याबरोबर आहे। सुशांत, आपण काही आक्षेप नोंदवले होते तरी देखील विजय पाटकर विजयी झाले आहेत। काय आपले आक्षेप होते आणि एकूण आपली भूमिका काय आहे? मतमोजणी जेव्हा अंतिम टप्प्यात आली होती तेव्हा तिथे काही मतपत्रिकांचा गोंधळ आम्हाला आढळला आणि त्यातून असं झालं की जी टोटल काउंटिंग होतं 2135चं, त्या 2135 मतपत्रिका तिकडे आम्हाला सापडत नव्हत्या टोटल कॅल्क्युलेशन मध्ये। तर त्याच्यामुळे त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही हे निदान मतपत्रिका ज्या आहेत त्याच्यामध्ये मतपत्रिका ज्या मतदान झालंय त्या तरी 135 असायला पाहिजे। तर त्यातल्या 3 मतपत्रिका ज्या आहेत त्या आम्हाला तिकडे सापडत नव्हत्या। त्याच्यानंतर 17 मतपत्रिका ज्या आहेत त्याच्यावरती सगळ्या पॅनलच्या सह्या होत्या आणि ते बंद पाकिट होती, त्याची मतदारांची नावं नव्हती आणि ते आजीव सभासद होते। त्याचं मुंबईमध्ये मतदान घेण्यात आलेलं होतं, पण ती पाकिटं काय त्या निवडणूक अधिकाऱ्यांनी फोडली नाही। तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की ह्याचंही तुम्ही काउंटिंग घ्या, पण त्यांनी ते काय मतपाकिटं ती त्यांनी उघडली नाही। मग त्याच्यानंतर त्यांनी काउंटिंग केल्यानंतर इतर 3 मतपत्रिका वेगवेगळ्या उमेदवारांच्या गठ्ठ्यांमध्ये सापडल्या। मग त्या कशा गेल्या वेगवेगळ्या गठ्ठ्यामध्ये, मला याचं आश्चर्य वाटतंय। आणि हे सगळं झाल्यानंतर त्यांना मी रिक्वेस्ट केली की बाबा तुम्ही आता हे रिकाउंटिंग करा। असं जर का वेगवेगळ्या मतपत्रिकांमध्ये मतपत्रिका घुसल्या जाऊ शकतात तर मला मिळालेलं मतदान सुद्धा वेगवेगळ्या गठ्ठ्यांमध्ये जाऊ शकतं। बरोबर। याच्यामुळे मी त्यांना रिक्वेस्ट केली की बाबा तुम्ही पुन्हा शिक्क्यांसहित त्याचं रिकाउंटिंग करा। असं विनंती केल्यानंतर माझे प्रतिस्पर्धी उमेदवार जे आहेत ते तिथे आले आणि मला असं वाटतं की ते वेगळ्या आवेशात होते। त्यांनी त्यावेळेला ते संपूर्ण शुद्धीत नव्हते आणि त्यांनी टेबलवरती आदळापट केली आणि निवडणूक अधिकाऱ्यांसमोर त्यांनी येऊन 4 वेळा टेबल आपटलं आणि म्हणाले की हे जर का रिकाउंटिंग होणार असेल तर संपूर्ण इलेक्शनचं रिकाउंटिंग व्हायला पाहिजे। मुळात संपूर्ण इलेक्शनचं रिकाउंटिंग होण्याचा काही संबंध येत नव्हता, कारण फक्त या विभागापुरतच कॉम्प्लिकेशन्स क्रिएट झाले होते आणि त्याच्यामुळे आमची विनंती होती की तुम्ही ह्या विभागाचं करा, पण असं जोरजोरात आदळआपट करून आपला विरोध दर्शवणं हे काय आपल्याला शोभत नाही। आपण सगळे चित्रपट काम करणारी लोक आहोत। अगदी खरं सुशांत, या संदर्भात विजय पाटकर हे देखील आपल्याबरोबर आहे। विजयजी, पहिल्यांदा एकदा आपलं अभिनंदन करते मी आपल्या विजयासाठी। मात्र कुठेतरी आक्षेप नोंदवलेला आहे सुशांत शेलार यांनी देखील, कुठेतरी गोंधळ झाला असं त्यांचं म्हणणं आहे। एक तर सुरुवातीला अभिनंदन आणि एकूणच यावरती आपली काय प्रतिक्रिया? माझी प्रतिक्रिया अशी आहे, म्हणजे जेव्हा एक नॉर्मल जेव्हा मोजणी झाली
त्याच्यानंतर मला विजय घोषित करण्यात आलं. हॅलो, ऐकताय हा विजय घोषित करण्यात आलं. तर मी आत आलो तेव्हा मला कळलं की ही रिकाउंटिंग करते. रिकाउंटिंग म्हणजे जवळजवळ पाऊण तास मी शांत मागे बसलो होतो. सेकंड टाइम रिकाउंटिंग जेव्हा झालं तेव्हा सुद्धा कळलं की त्यात माझी 2 मतं वाढली गेली आणि मी विजयीच आहे. हा मी शांत होतो. त्याच्यानंतर परत तिसऱ्यांदा म्हटलं रिकाउंटिंग करा. तेव्हा हे सगळे जे वकील होते ते म्हणाले की अरे बाबा आता तर 2 वाजले, त्याच्यानंतर परत करायचं म्हटलं तर 3-3:30 वाजणार. ऑलरेडी खूप वेळ झालाय. नाही मला रिकाउंटिंग पाहिजे, 45 रुपये भरायला तयार मी, आपण सकाळी हे करूया म्हणून. हेच म्हटलं एकदा झालंय रिकाउंटिंग, सेकंड टाइम पण झालंय, सगळ्या मतपत्रिका ओके झाल्या, सगळ्या मिळाल्या आहेत. तिसऱ्यांदा सकाळी परत मी म्हटलं एक काम करा, हे जर रिकाउंटिंग होणार असेल तर सगळ्यात तुम्ही रिकाउंटिंग करा. बरोबर. हा सगळं रिकाउंटिंग करा, बघ सगळं करूया. तो एक माणूस मला आपण परत इलेक्शन घेऊया म्हटलं, घ्या इलेक्शन करा, परत इलेक्शन मला करायचं म्हटलं. रिकाउंटिंग करायचं करा, मी आता तुम्हाला करायचे करा, मी मुंबईला निघतोय आणि त्यात तुम्ही करा. मी जिंकलो मी हरलोय काही सांगा. अगदी खरं. सुशांत, आपण ऐकत असाल आपला जो आक्षेप आहे, आपण कदाचित विजय पाटकरांशी आपल्या माध्यमातून बोलू शकता. नाही काय आहे की आता त्यांच्याशी संवाद साधणं किंवा या सगळ्या गोष्टी करण्याआधी मुळात हा जो निकाल आहे तो निकाल त्यांनी घोषित करू नये असं मी त्यांना रिक्वेस्ट केली होती. कारण त्यांनी माझा विनंती अर्ज जो आहे तो काल फेटाळलेला आहे. त्याच्यामुळे आधी या सगळ्या गोष्टीचा निकाल लागू दे आणि यानंतरच काय संवाद साधायचा तो मी संवाद साधेन. कारण तिकडे येऊन टेबलवरती येऊन अशा पद्धतीने टेबल आपटून काही आपला विरोध दर्शवला जाऊ शकत नाही मुळात शिक्क्यांसहित. कारण मनात शंका निर्माण होते कधी जेव्हा वेगवेगळ्या गटात त्या मतपत्रिका सापडल्या तेव्हा मनात शंका निर्माण होते. त्या जर का वेगवेगळ्या गटात मतपत्रिका सापडल्या नसत्या तर मनात शंका निर्माणच झाली नसती. सो मला असं वाटतं की ह्याचा काय तो निकाल लागायचा आहे. याच्यासाठी परत निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे आणि याच्या पुढे ते काय आदेश देत आहेत त्याच्यावरती अवलंबून. अगदी खरं. विजयजी, तुम्ही ऐकत असाल त्यांचे काय आक्षेप आहेत की असे कसे सापडू शकतात एकतर एकूणच मतपत्रिका, आणि महत्वाचं म्हणजे आदळआपट केली हे त्यांचं म्हणणं आहे. त्यावरती आपलं काय एकूणच स्पष्टीकरण आहे विजयजी? त्यात काय नाही सापडलं. 13 विभाग होते ना, त्यात हे काय नाही घडलं. फक्त हाच विवाद काय घडलं असं त्याला वाटतंय. असं काही घडलं नाही. कारण सगळे त्याचे उमेदवार होते, माझे उमेदवार बसले होते, माझे प्रतिनिधी बसले होते, सगळ्यांचे प्रतिनिधी बसले होते, वकील बसले होते. 13 विभागात काहीच घडत नाही, पण या विभागात घडतो. मतपत्रिका इथे घुसली तिथे घुसली होती. त्या सगळ्या क्लिअर झाल्या. इकडे चिकटल्या होत्या, हे झालं सगळं क्लिअर झालं. सेकंड टाइम जे झालं ते सगळं क्लिअर झालं होतं आणि मान्य करावं. आता हरले तर हर मान्य करावं. त्यात काय 12 सीट मी आमच्या पॅनल हरलं, मान्य केलं होतं मी. तर हे पण म्हणत होतो. नंतर आता सकाळीपासून एक तर सगळे वैतागले होते. 7-7:30 लोक आली होती. रात्री 2 वाजता खूप उशिरा निकाल लागला. खूप उशिरा. एक तर मी म्हणजे कंटाळा आला होतो, थकलो होतो. हा त्यानंतर म्हणजे काय चाललंय, माझा राग आला. मला राग आला काय चाललंय काय. आता अजून सकाळी करायचं, परत 1-2 बसायचं. बरं वकील पण म्हणाले आणि रात्री मला आता वकिलांचा मला फोन आला होता. त्यांनी सांगितलं माझे फेटाळली आहे आणि तुला विजय घोषित केलं. ते वकिलांनी जेव्हा सांगितलं मला, निवडणूक समितीने मला सांगितलं तेव्हा मी सांगतोय. मी कसं सांगू. बरं विजयजी, ठीक आहे, आपली प्रतिक्रिया आपण ऐकली. सुशांत, आपलं काही म्हणणं आहे का याच्यावरती? हे बघा, हार जीत हा काही प्रश्न नाही. म्हणजे हारणं स्वीकारणं वगैरे हा काही म्हणजे काय स्पोर्टिंगली स्पिरिट आहे ते आणि त्या तरुणांमध्ये असतंच. फक्त मला जो संशय वाटला त्यावेळेला जेव्हा त्या 3 मतपत्रिका त्यांना मोजणीच झाल्या नाहीत आणि त्या वेगवेगळ्या उमेदवारांच्या त्यांच्या बॉक्समध्ये आढळल्यानंतर, तर त्या मुळात जर का वेगवेगळ्या उमेदवारांच्या बॉक्समध्ये जाऊ शकतात. अच्छा. तर मग मतमोजणीच्या दरम्यान मला मिळालेलं मत सुद्धा वेगळ्या उमेदवाराच्या बॉक्समध्ये जाऊ शकतं. ही शंका कुठल्याही उमेदवाराला येऊ शकते. कुठल्याही. हेच जर का पाटकरांच्या बाबतीत झालं असतं तर कदाचित त्यांना ही शंका आली असती. सो ती शंका आहे आणि त्या शंकेचं निरसन व्हायला हवं. हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो अधिकार मिळायला हवा. बरोबर. अगदी खरं आहे. सुशांत, आपलं म्हणणं ऐकलं. विजयजी, आपण पाहिलं असेल की त्यांना कुठेतरी शंका होती आणि ते अर्थातच तुम्ही आता संगनमतानं सोडवालाच. विजयजी, तुम्ही देखील आमच्याशी बोला, सुशांत आमच्याशी बोला, त्याबद्दल धन्यवाद. आणि विजय पाटकर, आपल्याला पुन्हा एकदा विजयासाठी अभिनंदन. आणि आपले प्रतिनिधी प्रताप नाईक हे देखील आपल्याबरोबर होते. प्रताप, आपले देखील धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.